नमस्कार. सगळ्या मित्र आणि मैत्रिणींचं संध्यास किचन या माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. आज आपण वाळवण रेसिपी बघणार आहोत आणि ती आहे रव्यापासून केलेली कुरडई. तर ही जी कुरडई आहे अगदी गव्हाच्या कुरडईसारखीच लागते, पण गव्हाची कुरडई करत असताना जी प्रोसेस करावी लागते, गहू भिजवावे लागतात, सतत त्याचं पाणी बदलावं तर लागतंच, पण तो चीक काढत असताना खूप त्रासदायक होतं. पण ती काहीच प्रोसेस इथे करावी लागत नाही. ही रव्याची कुरडई खूप खूप सोपी आहे. बघू शकताय तुम्ही किती सुंदर दिसते आहे. खूप कमी वेळेमध्ये होते आणि चीक काढण्याची काही झंझट याच्यामध्ये नाही. तर आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे बघा, एका पातेल्यामध्ये मी 2 वाटी रवा घेतलेला आहे. हा बारीक रवा आहे, मोठा रवा असला तरीही चालू शकतो. एक कोणतीही घरातली वाटी किंवा भांडं तुम्ही सेट करून ठेवा आणि त्यांनी हा रवा घ्या, म्हणजे सगळं प्रमाण बरोबर येईल. इथे बघा, मोजून 2 वाटी मी रवा घेतलेला आहे. साधारणपणे 100 ml चा हा कप होता किंवा वाटी होती. आता हा रवा आपण पहिल्यांदा चाळून घेऊयात. रवा घेत असताना नेहमी तो चाळून घ्यायचा, म्हणजे काही आळ्या किंवा कचरा असेल तर तो निघून जातो. आता पुन्हा या पातेल्यामध्ये आपण तो रवा घेऊयात. आता पहिल्यांदा आपण याला स्वच्छ असं पाण्याने धुवून घेऊयात. चांगला रवा बुडेल एवढं पाणी टाकायचं आहे याच्यामध्ये आणि व्यवस्थित असं हाताने एकदा ढवळून घ्यायचं आहे किंवा चमच्याने ढवळून घेतलं तरी चालेल. आणि अर्धा मिनिट फक्त हे रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे, म्हणजे रवा जो आहे तो तळाला बसतो आणि पाणी आहे ते वर राहतं आणि काही कचरा वगैरे असेल तेही पाण्याबरोबर वर तरंगतं. आता हे अर्धा मिनिटांनंतर ना पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. असं मी 3 वेळा हा रवा स्वच्छ धुवून घेणार आहे. पाणी टाकायचं, जरासा रवा आपल्याला असा ढवळून घ्यायचा आहे, अर्धा ते 1 मिनिट थांबायचं. रवा खाली रेस्ट झाला, पाणी वर आलं की ते पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. असं मी बघा 3 वेळा हा रवा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आणि चौथ्या वेळेला याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. साधारणपणे 2 ग्लास इथे मी पाणी टाकलेलं आहे. साधारणपणे 1 इंच पाणी वर राहिलं पाहिजे रव्याच्या. आता आपल्याला हा जो रवा आहे तो झाकायचा आहे. प्रोसेस खूप सोपी आहे. झाकून आपण आता 3 दिवसांसाठी हा ठेवून देणार आहोत आणि प्रत्येक दिवशी याच्यातलं पाणी काढायचं आहे आणि ताजं पाणी किंवा नवीन पाणी यामध्ये ओतायचं आहे. बघा, आता हा मी 3ऱ्या दिवशीचा व्हिडिओ दाखवते आहे, पण प्रत्येक दिवशी मी 3 दिवस याच्यातलं हे पाणी जे आहे वरचं ते काढून घेतलेलं आणि त्याच्यात नवीन दुसरं पाणी टाकलेलं. तेवढंच 1 इंच पाणी वर राहिलं एवढं. पण हे पाणी काढत असताना रवा ढवळायचा नाही. ॲज इट इज आपल्याला फक्त आधीचं पाणी काढायचं आहे आणि नवीन पाणी ओतायचं आहे. बघा, 3ऱ्या दिवशी मी हे पाणी काढून टाकलेलं आहे आणि जेव्हा आपण 3ऱ्या दिवशी हे पाणी काढता तेव्हा लगेचच आपल्याला आता चीक बनवायला घ्यायचा आहे याचा. 3ऱ्या दिवशी हे पाणी काढल्यानंतर रवा हा असा मिक्स करून घ्यायचा आहे. बघा, व्यवस्थित असा हा चीक खाली राहतो आणि असा आंबूस वास यायला लागतो. चांगलं व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे. आता फेटून घेतल्यानंतर आपण लगेचच चीक तयार करायला घेऊयात. याचा पहिल्यांदा मोजून घेऊयात चीक. एक कोणतीही वाटी घ्यायची घरातली किंवा कोणतंही भांडं चालेल आणि किती आपला हा चीक झालेला आहे ते बघायचं आहे, कारण रवा भिजवल्यानंतर फुलून येतो. आता इथे बघा 2 पेले भरून साधारणपणे चीक आपला तयार झालेला आहे. आता याच मेजरमेंटने आपल्याला पाणी घ्यायचं आहे.
आता याच पेल्याने मी 3 वाटी किंवा 3 पेले पाणी पातेल्यात घेणार आहे. जाड बुडाचं पातेलं घ्यायचं आहे चीक हटण्यासाठी, म्हणजे करपत नाही तो चीक. 3 वाटी किंवा 3 पेले पाणी मी घेत आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे. खूप जास्त मीठ टाकायचं नाही, नाहीतर वाळल्यानंतर खूप खारट होतील या कुरडया. आता याला उकळी येऊ द्यायची आहे, त्यासाठी आपण झाकण ठेवूया वर. उकळी आली की काढायचं आहे झाकण आणि थोडंसं उकळलेलं पाणी आपण बाजूला काढून घेऊयात या पेल्याने. म्हणजे जर अगदी घट्ट होत आहे चीक असं वाटलं तर आपण एक्स्ट्राचं पाणी ह्याच्यामध्ये ॲड करू शकतो. म्हणजे 2.5 पेले पाणी यामध्ये आहे. आता गॅस मंद केलाय मी आणि हा जो चीक आहे आता आपण सोडायला सुरुवात करूयात. एका हातात असं लाटणं घ्यायचं किंवा लाकडी चमचा घ्यायचा आणि हा असा ढवळत राहायचा आहे, कंटिन्युअस हलवत राहायचा आहे, म्हणजे गुठळ्या होत नाहीत. गॅस आता मध्यमवरच आहे आणि साधारणपणे 1 ते 1.5 मिनिटं कंटिन्युअस आपल्याला हे हलवत राहायचं आहे. आणि 1 ते 1.5 मिनिटांनंतर हा जो चीक आहे तो बघू शकताय तुम्ही, ह्याचं बाइंडिंग व्हायला सुरुवात होते. घट्टसरपणा येऊ लागतो या चिकाला. हे सगळं करत असताना खूप केअरफुली करा. बघा बाइंडिंग आलेलं आहे चांगलं चिकाला. आता इथे थोडासा मला हा चीक घट्टसर वाटतोय, त्यामुळे जे उकळलेलं पाणी मी बाजूला काढून ठेवलेलं पेल्यामध्ये ते टाकणार आहे. तुम्हाला जर आवश्यकता वाटली नाही तर तुम्ही नाही टाकलात पाणी तरी चालू शकतं. इथे मला थोडासा घट्टसर वाटला त्यामुळे मी टाकलेला आहे. आता पुन्हा मी मिक्स करणार आहे व्यवस्थित. सगळं एकजीव झालं पाहिजे. बघा तरी मी 2 मिनिटं हा चीक असा हलवत होते. मीडियम किंवा मध्यम स्लो गॅसवर. होत आलेला आहे चीक. थोडासा होणं बाकी आहे, तर आपण एक वाफ देऊन घेऊया. त्यासाठी पुन्हा ताट ठेवायचं आहे आणि गॅस अगदी मंद करायचा आहे, म्हणजे करपत नाही खाली किंवा बुडाला चिकटत नाही चीक. फक्त 1 ते 1.5 मिनिटं आपण वाफवून घेतलेला आहे हा चीक. खूप जास्त वेळही ठेवायची गरज नाही, लगेचच होतो. बघा बुडापासून चीक जो आहे तो निघू लागलेला आहे, अजिबात चिकटत नाही आहे. आणि लाटण्यावर असं घेतल्यावर पण तुम्हाला दिसू शकतं, खूप असा क्रीमी दिसतो आहे. मी दाखवण्याचा प्रयत्न करते तुम्हाला. बघा चीक झाल्यानंतर अगदी परफेक्ट चीक शिजल्यानंतर कसा दिसतो ते. एकतर बुडापासून तो सुटतो, अजिबात चिकटत नाही. बघा आणि असं क्रीमी टेक्स्चर लाटण्याला किंवा चमच्याला येतं. बघा तुम्ही बघू शकताय. आता लगेचच गरम गरम असतानाच सोऱ्या घ्यायचा, त्याला जी बारीक शेव पाडण्याची जी चकती असते ती टाकायची आहे आणि हा तयार केलेला चीक त्यामध्ये आपण टाकून घेऊयात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सोऱ्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे. शक्यतो बारीकच चकती वापरावी शेवेची, म्हणजे छान कुरडई दिसते, अगदी नाजूक दिसते. आता आपण सुरुवात करूयात कुरडया पाडण्यासाठी. बघा खूप इझिली पटपट या कुरडया पाडता येतात.
या कुरडया तुम्ही शक्यतो पॉलिथिन पेपरवर टाकावेत, म्हणजे त्या वाळल्यानंतर खूप इझिली निघून येतात. किंवा मग असा प्लास्टिकचा पेपर नसेल तर तुम्ही एखादं सुती कापड वापरू शकता. सगळ्या कुरडया आपण याप्रमाणेच पाडून घेणार आहोत. खूप सोप्या पद्धतीने होतात या रव्याच्या कुरडया आणि खायला अगदी गव्हाच्या कुरडयांसारख्याच लागतात. खूप टेस्टी लागतात आणि प्रोसेस खूप याची लेंदी नाही आहे. चीक काढण्याची प्रोसेस तर बिलकुलच यामध्ये नाही आहे. खूप इझिली तुम्ही करू शकता. आता बघा, मी 1 दिवस या फॅनखाली वाळवल्या आणि 2 दिवस कडक उन्हामध्ये वाळवून घेतलेल्या. बघा, छान अशा वाळवून घेतलेल्या त्या मस्त दिसत आहेत. अगदी नाजूक, सुंदर, सुरेख अशा या तळायला अगदी रेडी आहेत. आता मी तुम्हाला या तळून पण दाखवणार आहे. तेल तापवून घ्यायचं चांगलं आणि त्यामध्ये ही कुरडई सोडायची. बघा किती छान फुलली आहे, अगदी तिप्पट चौपट फुललेली आहे. तर ही कुरडईची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा. आवडली तर नक्की रेसिपीला लाईक शेअर करायला विसरू नका.